करतो आपण. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. फुल वाईब आहे Full भाई, vibe आहे. असं अरे फ्लॅशेस येतात. लहानपणी या ज्या गाण्यांवरती आपण नाचलोय किंवा परफॉर्मन्सेस केले, म्हणजे मुलांचे परफॉर्मन्स, म्हणजे ते एक गोडवा होता हा, की हे जे असे प्रॉपर असे मराठमोळी गाणी जी गणपतीवर बनलेत, ती पहिला असं कुठल्यातरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला असायची आणि बरोबर आहे. ती जी एक ती वेगळी, आणि त्या गोष्टी जेव्हा आता आपण एक इतक्या वर्षानंतर असं नॉर्मली जेव्हा ऐकतो, तेव्हा आपण त्या फेजमध्ये आपण लहानपणात जातो. पण एक ही मेजर गोष्ट आहे जी बदलली आहे गणपतीच्यामुळे. जसं आपण हे 90s किड असो, 2000 किड्स आहोत आपण, तर आपण माहिती आहे लहानपणी असायचो ना, म्हणजे जे बच्चे ते आपण, तर आपण काय करायचो ना, आपल्याला बाप्पा आले किंवा आपल्याला ही खूप हौस असायची रे, की लालबागच्या गणपतीची मूर्ती कशी आहे आता ह्या वर्षी, किंवा चिंतामणीची मूर्ती कशी आहे ह्या वर्षी. मला अजून आठवतं की लालबागच्या राजाचं त्यावेळेला प्रथम मुखदर्शन तेव्हाही व्हायचं, आणि त्यावेळेला ना जेव्हा प्रथम मुखदर्शन होतं त्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे गणपतीला 1-2 दिवस असतात किंवा 1 दिवस असतो, आणि पेपरामध्ये मग एकदम भला मोठा फ्रंट पेजवर पेजवर एकदम मोठा मोठा ब्रो. लालबागच्या हा, राजाचा आणि ते फोटो. कोणताही पेपर असो, तो कोणताही पेपर असो, पेपर फ्रंट मॅटर पेजवर. नाही करत, पण तो गणपतीचा फोटो मॅटर, कारण तो बरोबर. लालबागचा राजाचा फोटो. बरोबर आणि त्यात एक मजा अशी असायची की तो फोटो भाई आपल्याकडे असला पाहिजे. बरोबर. आणि मला अजून आठवतं की मी त्यावेळेला ₹2 खर्च करून तो पेपर घ्यायचो. हा. ₹2 म्हणजे मी साठवलेत पैसे, आणि माझ्याकडे अजूनही ती बुक आहे. हो मी का? अजूनही ठेवले ती आणली book. पाहिजे होती यार, शेट. आपण मी रीलच्या आणली- बिरोल मध्ये यूज करू. अंडी आपण करू ती. जर तुम्हाला ती बुक बघायची असेल ना, तर तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, तिकडे तुम्हाला आपण पुस्तक नक्की बघायला मिळेल. पुस्तकं दाखवेन. मी माझ्याकडे जवळजवळ 5-6 पुस्तकं आहेत, जे वही मी अशी वह्या. बनवले पूर्ण वही भरले. हा. म्हणजे इतके म्हणजे मला वाटतं मी त्यावेळेला आताही मम्मीला त्यावेळेला सांगायचो की आमच्याकडे तेव्हा पेपर नाही यायचा, कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग काकांकडे पेपर यायचा, तर मग तो आमच्याकडेच आम्ही तो यूज करू, म्हणजे असं बरोबर, स्विच व्हायचं, कारण बरोबर. जॉईंट फॅमिली होती. हा. मग त्यावेळेला असं कसं व्हायचं की ते पुढे पेपर मिसप्लेस झाला, कारण बरोबर. जॉईंट फॅमिली आहे, बाकी कझिन्स असायचे. किंवा समज तर मी- मम्मीने भजी बनवले तर नाही, तसं तर नाही व्हायचं, कारण ते शक्यतो व्हायचं नाही. तर बट तसं काय नाही झालं, बट एक व्हायचं की ते मिसप्लेस व्हायचं, कारण फॅमिली मोठी असायची, तर कुठे ना कुठे ते कोणतरी कशात तरी यूज केलं, कुठेतरी घेऊन गेलं, काय झालं. पण बरोबर. माझं असायचं ना की अरे यार, बाप्पाचा फोटो miss आता झाला. मिस झाला आजचा. तर आणि- मग त्यावेळेला मम्मी खास बाजारात गेल्यावर ना माझ्यासाठी पेपर आणायची. पेपर आणायची. बरोबर. आणि त्याला पप्पांना पण एक सवय होती की ते त्यांच्या ऑफिसमधले पेपर, त्यांच्या ऑफिसमधले पेपर तेव्हा पण आता ते उलट ते गोष्ट मिस करतात. त्या दिवशीच त्यांनी मला विषय काढला की तू आता पेपर्स मागत नाही. मी त्यांना आवर्जून त्यांच्या ऑफिसवरचे पेपर्स मागायचो की तुम्ही येताना घेऊन या, की आणि मला ते पण मग काय वेगळं, कारण इंग्लिश पेपरमध्ये कधी काय वेगळं असेल का, हा. तिकडे इंग्लिश पेपर्स किंवा काही असे इकॉनॉमी रिलेटेड पेपर असायचे की त्याच्यात काय वेगळं येतंय का, बरोबर. काय क्रिएटिव्हली काय येतंय का. पण ते हाऊस की काहीतरी शोधण्याची ती बरोबर. आणि कदाचित ते तिकडनं लागली असावी. आणि ते वहीत साठवून ठेवायची, आणि बोलतात ना, ती वर्ष वही साठवायची. हा, माझा एक मित्र होता भाई, त्याच्याकडे ना मला वाटतं की बोलतात ना 20 ते 30 वर्षापासून लालबागच्या राजाचे एक वही बनवलेली त्यांनी. आहेत. आणि त्याला बोलतात ना, एकदम जुने गणपती सापडत नव्हते ना, त्यांनी स्पेशली त्यावेळी, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष आधी, 10-12 वर्ष आधी त्यांनी सायबरमध्ये जाऊन गणपतींचे फोटो प्रिंट केलेले आणि त्यांनी literally. लावलेले, की त्याला सापडत नव्हते लिटरली, फोटो. म्हणजे विचार कर त्याला की किती त्याची हौस असेल. माझी एक फ्रेंड होती, तर ती फ्रेंड आहे, तिच्याकडे असे लालबागच्या राजाचे छोटे, म्हणजे ते कार्ड साईजचे लॅमिनेट साईज मिळतात ते मंडळात. हा, तर ते तिला सांभाळायची खूप हौस होती. तिला वाईट तेव्हा वाटलेलं आहे ज्यावेळेला कोविडमध्ये गणपती बाप्पाच बसणार नव्हता, की तिचा इतक्या वर्षाचं, कारण ना कलेक्शन, कारण तिला ना सुरुवातीचे फोटोज ना तिच्या काकांनी वगैरे दिलेले होते, की करून ना ते दरवर्षी जायची राजाच्या दर्शनाला, ते त्यावेळेला कसं मॅनेज होईल तसं ते सुरुवात झालेली वाटतं त्यावेळेला ते प्रिंट्स वगैरे करायला. तर वाटतं तेव्हापासून त्यांच्याकडे फोटोज होते, तर तिने ते कंटिन्यू केलं. तिच्याकडे भरपूर कलेक्शन छान असं तो आहे. तर तिला ते झालं की अरे बाप्पाचं आता यावर्षीचा फोटो तर नाही, तर कसं काय, तिच्यात तो स्टिक तुटला. बट कंटिन्यू मग त्यांनी 2021 पासून तिने कंटिन्यू केलं. बरोबर. आणि मग ती आता दरवर्षी तर करत जाईल. तर ती एक मजा होती. कदाचित तसं असावं की तेव्हाचे 2000 किंवा 90s किड्स जे त्यावेळेला ते फोटोज जमा करायचे, ते आज फोटोग्राफर्स झाले. बरोबर.
आणि आज बाप्पाचे फोटोज छान छान फोटोज काढतात. त्यातला पण मी एक आहे, कारण मला बाप्पाचे फोटोज तू किंवा खूप भारी काढतोस फोटोज. आणि मला आठवते आपण जेव्हा 11वी-12वीत होतो तेव्हा तुझ्या पेजवर फक्त बाप्पाचे फोटो असायचे. आणि अजूनही ते मला ते आहे. अजूनही मला ते त्यावेळी खूप आवडायचे, अजूनही आवडतात. मला अजून आठवते की न्यूज चॅनल म्हणजे ना, मला अजून एक तो शो आठवतोय की एबीपी माझावरती आहे ना एक शो बाप्पा असतो, माझा. बाप्पा माझा. हा, आणि तो ना 8 वाजता असायचा दर दिवशी. गणपतीच्या 15 दिवसांमध्ये ते तो शो चालायचा. सुरू व्हायचा. बरोबर. माझं असं असायचं की मम्मीचं असं असायचं की अरे टीव्ही जास्त नाही, हा. कारण तो अभ्यासाचा टाइम असायचा 8 वाजताचा. अच्छा. तर माझं असं असायचं की बाबा नाही, आपण हा बघितलं show. मम्मीला खास पटवून की बाबा मम्मी बघ जरा, आपण करूयात. हा. आणि तिकडे त्या शो मध्ये असं असायचं ना की प्रत्येकाने घरी वेगवेगळे गणपती मांडलेत आणि कशा प्रकारे मांडलेत, त्यांचे स्पर्धा असायची. इको फ्रेंडली गणपती असेल. इन्फ्लुएन्स त्या Influence शोचा खूप होता त्यावेळेला म्हणजे खूप, आणि बरोबर. आजही आहे. बट त्यावेळेला ते सगळं खूप छान वाटायचं, कारण आपण ते सगळं ना काही दुसरं ऑप्शन नव्हतं त्यासाठी. टीव्ही हा एक ऑप्शन आणि होता. त्यावेळेला बोलतात ना आपल्याला सर्व काही समजायचं की भाई हो. कुठे काय चालू आहे. आता कसं झालंय की सुरू आता लगेच मोबाईल म्हणजे सगळं म्हणजे इन्स्टंट instant आहे तेव्हा की आपण जर- वाट बघायचो. हा, त्या शो म्हणजे- तू बोललास ना, तो शो, त्या शोची आपण वाट बघायचो कधी चालू होत आहे. हो. आता काय ऐसा शो सब पडा आहे. मला आठवतं की 2015 का 15 साली गणेश गल्लीमध्ये जय मल्हार म्हणजे जेजुरीचा पूर्ण सेटअप होता. हो का? तो कितकं ते क्रेज झालेलं त्या वर्षी आठवतोय मला की आणि त्यावेळी ती सिरियल ती सिरियलही पीक वरती होती. बरोबर. आणि तर लोकांनी अक्षरशः गर्दी केलेली की ते बघण्यासाठी. कारण जेजुरी गडावर प्रत्येक जण जाऊ शकत नाही. त्यांचा तो विचारही खूप छान होता की तिकडे कोण जाऊ शकत नाही, म्हणून आपण तिकडची प्रतिकृती इकडे करावी. मूर्तिकार म्हणजे कसं आहे की ते गणपती बाप्पा जे आपण बघतो तो आकारास येणं म्हणजे आणि आकारास आणणारा व्यक्ती म्हणजे मूर्तिकार. बरोबर. आणि त्या माणसाच्या अवतीभोवती सगळं गणेशोत्सव हा असतो. कारण तो व्यक्ती गणपती बनवायला घेतो तेव्हापासून आपण त्याच्या कारखान्यावर चक्रा जात असतात की बाबा कसा असणार गणपती बाप्पा, कसा असणार. प्रत्येक लहान मुलं बघायला. तर ते आणि आगमन सोहळा म्हटलं तर आपण आगमनाबद्दल बोलतो, तर आगमनामध्ये वाजणारे वाद्य ह्याबद्दल तर बोलल्याशिवाय तर होणारच नाही. कारण ढोल ताशा पथक असो किंवा ब्रास बँड असो किंवा बँजो असो किंवा कोंबडी बाजा असो किंवा डीजे असो, पण जेव्हा कल्चरल गोष्ट जेव्हा आगमन ती आपली संस्कृती आहे आणि तो जेव्हा आवाज कानासमोर पडतो ना भाई, मग ते वेगळं आहे. मग ते वेगळं हिट करतं. कारण ते असं असतं ना की बाबा ते आपल्याला एका असं म्हणतात की ते एका जनरेशन दुसऱ्या जनरेशनला दिल्यासारखं आहे ते. बरोबर. की आणि ते पुढे जाणार आहे कायम. बरोबर. आणि त्या गोष्टीची मजाच वेगळी आहे. लोक वाजवतायत समोर, आपल्याला समोर लाईव्ह आहे, ते लाईव्ह परफॉर्म होत आहे एवढ्या जोरात. म्हणजे 50-60-100 लोक वाजवतात. 100 ढोल आणि लिटरली 100 ढोल तशा लावले जातात. बरोबर. म्हणजे विचार काय फ्रिक्वेन्सी मध्ये ते आवाज असेल आणि किती धमाल असेल ती. आणि म्हणजे बँजो असो किंवा काही असो, ते आपल्या समोर लाईव्ह परफॉर्म होत आहे. बरोबर. त्याची एक वेगळी मजा असते. म्हणजे तो माणूस आपल्या समोर एक माणूस वाजवतोय आणि तो आपण त्याचा फील घेतोय. बरोबर. मग आपण नाचत असो, आपण ते बघत असो, ते बघायला तो एक व्हिज्युअली आपण एन्जॉय करतोय. नाचताना आपण त्याला पूर्ण बेदवून नाचतोय. तर ते एक आहे की ते एक वेगळा त्याचा एक ऑरा आहे. बरोबर. त्या वाद्यांचा एक वेगळा ऑरा आहे. तर एक अजूनही मला एक बोलतात ना, एक गोष्ट प्रचंड आवडते, म्हणजे ती बोलतात ना मेरे दिल के बहुत करीब वाली चीज आहे वो, ती म्हणजे मंडळाची जर्सी. भाई म्हणजे ऐक, तू लोक बोलतात ना हे आजकालचे लोक की भाई ये ब्रँड का टी शर्ट पहना मैंने, किंवा मैंने गुची का शर्ट, इसका ये, उसका अरमानी का टी शर्ट. पण भाई ऐक, जी मंडळाची जर्सी घालण्यात मजा आहे ना, ती कोणत्याही ब्रँडमध्ये नाही आहे. ते बोलतात ती फिलिंग, डोंट टच मी, आय एम प्रिशियस नाव. ते घेणं, मग ते घालणं आणि ते फिरणं, मिरवणं अक्षरशः मिरवणं येते की बाबा आमच्याकडे या अमुक वर्षाची जर्सी आहे, तुझ्याकडे आहे का, माझ्याकडे आहे. फ्लेक्स, ते फ्लेक्सच भरपूर आहे. बरोबर, भरपूर आहे तो फ्लेक्सच. बरोबर. आणि बोलतात ना ते लोकांना ऍक्च्युली वाट बघतात. जर चिंतामणीची जर्सी झाली, कधी लॉन्च होतंय, लॉन्च कधी होत आहे, लोक प्री बुकिंग बोलतात ना ते सर्व करून ते
खूप सुंदर आहे की त्या एका गोष्टीने पण लोकांना तितकंसा आनंद मिळतोय की बाबा आपल्याकडे ती जर्सी ज्याच्यावरती आपल्या बाप्पाचं नाव आहे, बरोबर. हा, माझ्या बाप्पाची जर्सी, तर ते छान आहे ती आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे भाई, म्हणजे जसं तू मुंबईचे गणपती खूप एक्सपिरियन्स केलेस, बरोबर, वर्षानुवर्ष एक्सपिरियन्स केलेस, बट माझं असं आहे ना की आमच्या घरी गणपती येतो. कोकणात बोलतात ना गणपती येतो, आणि कोकणात केवढी मोठी परंपरा आहे ते घरगुती गणपती. मला नेहमी तू गणपतीच्या वेळेला दिसतोस की तयारी चालू असते गावी जायची, आधी नेहमी दिसतोस तू कारखान्याच्या इकडे जाता येतं, धावपळ चालू असते, तर ती एक मजा आहे गावी जायची. एक एक गोष्टी पिक करायचे, ह्या वर्षी कोणता तोरण असेल. तर मुंबईचा गणपती आहे ना आता खूप हाईप झालं, लोकांना बोलतात ना, लोकांना माहिती आहे, आणि ते आधीपासूनच आहे, आणि लेजेंडरी आहे ती गोष्ट. पण कोकणातले गणपती असतात ना, गावाकडची गणपती, ती खूप अशी अंडररेटेड गोष्ट आहे. म्हणजे तो हर एक जिसको पता है उसको पता है, प्रत्येक घरात एक गणपती असतो भाई. आणि त्याची सुरुवात कशी होते ना भाई, की सप्टेंबरमध्ये गणपती आहे, बरोबर, तर ऑगस्टपासून आहे ना हळूहळू मम्मी जाईल, तर मम्मी कधी बोलतात ना गणपती हा मुकुट घेऊन येईल, बोलतात ना हा तोरण आणेल, पप्पा कधी ती लाइटिंग आणतील, कधी जाऊन मी ते हे आणू, बोलतात ना एक छोटी छोटी गोष्टींपासून, छोट्या तयारी सुरुवात होते. बरोबर. म्हणजे गावाची तिकीट बुक करण्यापासून ऑफिशियली सुरुवात होते. तिकीट 2 महिने आधी बुक करावी लागते, तर काय ते होतं, तर काहीतरी होतं, एंड मोमेंटला होऊन जाते, असं नाही होतं. आपण कोकणी माणसं प्रत्येक गोष्टीत ऍडजस्ट करतो, पण ते की आधीपासून बुकिंग आपण करून ठेवतो. मग बोलतात ना 1 महिन्याआधी असं गावाला जायची सुरुवात आहे ना, आतापासून ऑगस्टपासून सुरुवात करतो. आणि एक वेगळाच एक की भाई, कॉलेजला असतील कॉलेजमध्ये सुट्टी टाकायची, असाइनमेंट सबमिट करायचे तोपर्यंत, किंवा कामावर असतील तर काम तोपर्यंत उरकायचं. मात्र तोच झोन चालू आहे भाई, यांचं काम कधी एकदाच आटपतंय आणि मी जातोय, काम आटपलं तरी पण मी जातोय. गणपती मिस नाही करायचे, टाकतोय, नाहीतर बोलतात ना सुट्टी टाकेन, नाहीतर पेपर्स टाकेन, पण काही असेल गणपतीला गावी जाईन भाई. एक इमोशन होत आहे भाई, बाप्पा, घरचा बाप्पा, एक इमोशन असतं. आणि प्रत्येक कोकणी माणसाची ऍटिट्यूड असतो. म्हणजे आजही म्हणजे माझ्या ओळखीत जितके पण आहेत ना भाई, सगळ्यांनी लेटर टाकून झालेत की बाबा आम्ही चाललोय, आम्हाला कोकण कन्याची तिकीट बुक आहे आणि आम्ही निघतोय. एक गाव आहे ना, एक त्या टायमासाठी पूर्ण गाव भरलेला असतो. जे जनरली वाडे आपल्या खाली असतात, सर्व मुंबईला गेलेत, पण एक असा टाइम असतो की बोलतात ना तुझे सर्व रिलेटिव्ह, काका काकी, सर्व पूर्ण गावासह भरलेला असतो, घर भरलेला असतो तुझा. तर कोकणातल्या गणपतीची मला वाटतं हो अलगी एनर्जी आहे, नो वन कॅन मॅच इट. किंवा गावाकडचे गणपती प्रत्येक जण आपल्या गावी धावत पळत जातो. बरोबर, ते खूप अलगी वाईब असतो. आणि गणपतीवरून बोलतात ना, बाप्पांवरून अजून एक ही आठवते की त्या टाइमला बनला जाणारा फूड, जेवण, नैवेद्य आणि तेव्हाची पदार्थ भाई, उकडीचे मोदक. तू मला बोलशील ना की तुझ्या समोर मी हे आणून देईन, त्या उकडीचे मोदक काय नको, सर्वही फेल आहे त्याच्यासमोर, म्हणजे स्पेशली एक जगह पे उखड़ी के मोदक भाई, एक जगह पे तुम उसको कंपेयर मत करो, तुम हमको उससे मत तोलो, हम नहीं होते, हम अलग है. बरोबर. आणि त्याचे ना खूप असं बोलतात ना, त्याची एक लेगसी आहे भाई. म्हणजे माझी आजी दरवर्षी बनवते उकडीचे मोदक, आणि बोलतात ते हाताने बनवले जातात, त्याच्यात भरले झालं, सारण झालं, ते सर्व झालं, खूप एकदम गोडवा असतो. मला आठवत नाही की बोलतात ना खूप वर्षातून एकदा किंवा दोनदाच फक्त ते मोदक बनले जातात घरी. त्या दिवसाची टेस्ट त्या मोदकाला, उकडीच्या मोदकाला खूप वेगळी असते. आणि असं वाटतं की भाई यही है जो है यही आहे. त्या दिवशी आणि त्या दिवसांमध्ये होणारा प्रत्येक पदार्थ, म्हणजे तो मग ते आपलं जेवण असू दे, मग आपले गोड पदार्थ असू दे, पुरणपोळी म्हणजे गौरींना लागणारी पुरणपोळी लागते, असं म्हणून काहीकडे गौरीला पुरणपोळी देतात, म्हणजे एक स्पेशल ते असतं गौरीच्या दिवशी पुरणपोळी. तर ते सगळं औसा वगैरे असतं, त्यात ते खूप गरजेचं असतं, त्यात ते सगळं लागतं. बरोबर. तर पदार्थाचा जो महत्व आहे त्या सणांसाठी, प्रत्येक सणांचा एक पदार्थाचा एक महत्व असतो. बरोबर. तो एक गणपतीमध्ये ते काही ते जे काही बनतं ना घरी, ते म्हणजे सुख असतं. नॉर्मल बोलतात ना, हेही झालं, बोलतात भाताची खीर झाली, तर ते खूप वेगळी टेस्ट करते. म्हणजे ते असतं, ते दिवस आहेत ना, जे 10 दिवस एवढ्या लवकर जातात ना भाई. मला वाटतं ते कोणतं टाइम मशीन आहे की काय, मला समजत नाही. म्हणजे आपण जितकी तयारी आपण करतो सगळ्या गोष्टींसाठी, सगळ्या ते दिवस येतात,
ते आपण ते दिवस असे म्हणजे आपण आपल्या हॅपनिंग मध्ये दिवस कधी शेवटचा दिवस येतो, अरे उद्या विसर्जन आहे असं कळतं. बरोबर. ती रिअलायझेशनच एकदम भयानक असते की अरे उद्या विसर्जन नाही, उद्या आपले बाप्पा त्या वर्षभरासाठी आपल्याला सोडून चाललंय. बरोबर. ती मुमेंटच खूप भयानक असते. तो एक ती लास्ट नाईट बोलत ना, मला अजून आठवतं की त्याला आम्ही शेवटची नाईट बोलतो की अरे लास्ट नाईट आहे, उद्या तर आपण उद्या विसर्जन. तर आणि बोलतात ना, आपण लहान होतो ना, म्हणजे आता तर आपण खूप मोठे झालोय, पण लहान होतोय ते की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. नाही आपण जनरली 10 दिवस असं बोलायचं ना की गणपती बाप्पा मोरया, पण जेव्हा ते शेवटच्या दिवशी हा टर्म ऍड व्हायचा ना की पुढच्या वर्षी लवकर या, असं दुःख व्हायचं रे. असं वाटतं का असं. तू तो मूवी बघितलाय का की माय फ्रेंड गणेशा, एहसास चन्नाचं लास्ट सीन आहे ना भाई, बाप्पा बरोबर बोलते की तुम जा रे हो गणेशा अपने माँ से मिलने जा रहा वाली. तेवढं रिअल वाटतं, रिअल वाटतं. असं वाटायचं की बाप्पा माझ्या सोबतच आहे, असं फिलिंग येते भाई. आणि तो एक इमोशनल पार्ट असतो की यार इतकं सगळं आपण केलं, ज्याच्यासाठी केला होता 8 तास ते म्हणजे, आणि ते सगळं काय होऊन मग ते दिवस म्हणतात ना, चांगले दिवस वाईट दिवस तसं असते ना, तो सायकल असतो ती पूर्ण होते की आपण म्हणतात ना की ते हॅपी डेज आपण म्हणू शकतो पूर्ण वर्षातले. नंतर आपल्या परत आपल्या लाईफच्या रुटीनला परत बॅक टू लाईफ जायचंय. बरोबर. आणि जसे लाईफ लेसन ॲज अ लाईफ लेसन. बरोबर. आणि जसं तू बोललास ना, मुंबईचं गणपती विसर्जन म्हणजे एक त्याची वेगळी तयारीपासूनच एक वेगळी एक्साइटमेंट पण असते, पण एक तेवढं असं दुःख पण असतं की अरे आता बाप्पा चालले, पण त्या एक आनंद पण असतो किंवा पुढच्या वर्षी परत त्याच जोशात आपल्याला परत त्यांचं आगमन पण करायचं आहे. बरोबर. तर त्या आनंदामध्ये आपण त्याची तयारी होत असते. आणि सकाळी मग जेव्हा बाप्पाचं उत्तर पूजा होते आणि बाप्पाला जेव्हा विसर्जनासाठी रथावर किंवा ट्रॉलीवर आणलं जातं आणि मग त्या जयघोषात आणि त्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, त्याच एक्साइटमेंट आगमनाच्या दिवशी म्हणजे लोकांच्या मनात दुःख असतं, पण त्यासोबत त्याला एक आनंदाची लहर पण असते, पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार आहे. हो बरोबर. आणि मग त्या 24 तास असं त्या पूर्ण मुंबईत ढोल ताशा अख्खी मुंबई रस्त्यावर असते जवळ. म्हणजे ती एक वेगळी मजा असते की प्रत्येक गणपतीच्या मंडळातले कार्यकर्ते असतील, मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळ्या वयोगटातली माणसं ही रस्त्यावरती येतात त्या दिवशी. आणि जसं आगमनाला सीन असतो, पण इकडे वेगळं असतं, इकडे गुलाल असतो. बरोबर. गुलालाशिवाय मुंबईतला गणपती नाही, गणपतीचं विसर्जन नाही. कारण ती गुलालाची उधळण काय, ते काय सदरेला लागलेला तो गुलाल, तो लाल रंग, तो गुलाबी रंग, आणि त्यात ते माखणं पण ते सौंदर्य, ते असं म्हणेन. कारण तो गुलाल असा तो सदरा मी दरवर्षी सदरा जपून ठेवतो. म्हणजे मला ते वेगळं स्पेशल वाटतं की माझ्याकडे बरेच वर्षे ते सदरे आहेत, कारण ती वेगळी मजा आहे. मग त्या दिवशी असणारा जो ब्रास बँड असेल विसर्जनाला, तर ते एक वेगळं हे असतं. त्याच्यात एक वेगळं प्रश्न म्हणजे लालबाग सरायच्या जेव्हा मुख्य प्रवेशद्वारासमोर येतो, म्हणजे मोस्ट हायली व्ह्यूड कॉन्टेंट ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तो असतो. कारण प्रत्येक न्यूज चॅनलवरती ते लाईव्ह चालू असतं आणि सोशल मीडियावर त्यांच्या ऑफिशियल पेजवर, तर ते एकदम सगळ्यात हायली व्ह्यूड तो पार्ट असतो. आणि जेव्हा गेटवरती असतो, जेव्हा ते मुलं भिदुंदवून नाचतात, आणि ती मजा वेगळी असते. मग तिथून 24 तासाने लालबाग सरायचं विसर्जन, म्हणजे 24 तास आपल्या मुंबईमध्ये लालबाग सरायचे असतो की इतर मंडळ असतो, ते विसर्जन मिरवणुका चालू असतात, लाईट शो असतात, डीजेज असतात, बँड असतात, लोक रस्त्यावरून मजा करतात. आणि पूर्ण मुंबई गंमत अशी असते की पूर्ण मुंबई ही थांबलेली असते. म्हणजे कुठलंही ऑफिस, स्कूल्स सगळं बंद असतं. बरोबर. आणि फक्त त्या दिवशी गणपती बाप्पाच्या याच्यात रंगलेले असतात सगळे. आणि हे सगळं होता ह्या सगळ्याचं शेवट म्हणजेच गिरगाव चौपाटी असेल आणि इतर जे विसर्जनाची स्थळं असतील तिकडे जातो. दादर चौपाटी झाली, तिकडे येतं आणि तिकडे ती शेवटची आरती आणि विसर्जनाचा तो क्षण, शेवटची आरती भाई. आणि आपल्याला तेव्हा जाणवतं की आता काही ते क्षण आहेत आणि नंतर परत आपल्या यासाठी पुढच्या वर्षासाठी थांबायचं आहे. पूर्ण चौपाटी भरलेली असते शांततेत, जे पूर्ण म्हणतो ना आपण की जो गजबज असतो तिकडे शांत होते. बरोबर. आणि काही वेळेत मग गणपती बाप्पाला तराफ्यावर नेतात आणि मग तिथेच विसर्जनासाठी पुढे चौपाटीच्या
समुद्रात घेऊन जायला होता. आणि ते सगळं झाल्यानंतर पण तो परतीचा प्रवास गंमत तिकडून परत म्हणजे ती घेऊन पाड येणं, घेऊन trolley आपण जो घेऊन ट्रॉली घेऊन पाड घेऊन परत आपल्या मंडपात येतो, घरी येतो, माती माती आपण- असते ते, हा. आणि आपण परत त्या मखरात. मग तिथे तो एक असा क्षण असतो की म्हणजे शांतता असते ती वेगळी, आणि ती वेगळीच शांतता एवढे असते. लोक असतात, कसबसलेले असतो, आणि DJ अचानक सर्व सगळं काही शांत होतं. शांत होऊन ते जातं. शांत तो मकर, आणि ते मकर ते एकदम खाली झालेलं मकर असतं. मंडपात तिथे त्या राजासमोर असंख्य लोक असतात. तो दर्शनाला तो मंडपच शांत असतो तिथे, कारण तो बरोबर. मंडप शांत काय तर राजाच नाही. बरोबर. तो अनुभव, तो म्हणजे ते काय म्हणावं, म्हणजे ते त्यापेक्षा इमोशनल गोष्ट अशी कुठलीच नसेल. कारण म्हणजे कालपर्यंत जी गोष्ट लगबगीत सगळं छान घडत होतं ते आज एकदम शांत झालंय. आणि त्याच्यानंतरचा दिवस तुला माहिती असेल तर बघ ना, सगळं काय मग मुंबई परत बॅक टू वर्क होते. पण मन नाही करत रे, म्हणजे पण ते सगळे move on व्हायलाही 10 दिवस लागतात. कारण तेच सगळं सेटअप लागलेला असतो आणि त्याच्यासमोरून आपण जात असतो आणि ते सगळं काढत असतात. तो मोमेंट्स पण की बाबा आता पुढच्या वर्षासाठी आपल्याला वाट बघायला लागेल, परत तो सेटअप तिकडे, ते मंडप परत तिकडे येईल. तो मोमेंट फार सुंदर आहे की सुंदर पण आहे, म्हणजे सुंदर आहे, आणि ते हार्ट वॉर्मिंग पण आहे. बरोबर. तेवढंच हार्ट वॉर्मिंग येतो की ते रिअलायझेशन पण तेवढीच कठीण असते की आता परत आपल्याला 1 वर्ष थांबायचं त्या दिवसासाठी की ज्या परत बाप्पा येतील, बाप्पाचं आगमन होईल, आणि त्या आनंदात आणि त्या आतुरतेमध्येच पुढचा 1 वर्ष सुंदर घालवायचा आहे आणि परत बाप्पाचं आगमन करायचं. आणि ह्यातच आपण दरवर्षी हे रुटीन फॉलो करतो, आणि त्या रुटीनमध्येच सगळं काही समाधान असतो. मुख्य म्हणजे समाधान असतो. बरोबर. कारण सॅटिस्फॅक्शन हे फार महत्वाचं आहे त्या बाबतीत की बाबा, आणि हेच प्रोसेस ही आपल्या लाईफ लेसन पण शिकवते की बोलतात ना, फेजेस येणार आपल्या लाईफमध्ये, पण ते चालू राहणार. पण त्यात आपल्याला कसं राहायचं, आपल्याला कसं आपल्या लाईफ जगायचं, हेच आपल्याला शिकवून जातं. तर हेच आहे उत्सव आपला बाप्पाचा, आणि तेच उत्सवाच्या याच्यावर फार एस्पेक्ट्स आपण जगत असतो, एन्जॉय करत असतो, आणि सगळं काय त्याच्या अवतीभोवती आपण फिरतो. 10 दिवसात आपण आपली मजा करून घेतो. म्हणजे ते एक मला ती वेगळीच मजा आहे. गणपतीत जो आपल्याला सुट्टी असते किंवा असली नसली आपण सुट्टी टाकतो, तर ते कधीही आपल्याला दुसऱ्या कोणत्या सणात एक्सपिरियन्स करायला मिळते. आठवत नाही भाई की असं काय म्हणजे 1 दिवसाची सुट्टी वगैरे असते तेवढंच, म्हणजे एखादा सण असेल आपण बोलतात ना, कुछ भी हो जो भी हो, मी माझ्या बाप्पासाठी जाणार आहे, हो, मंडपात जाणार आहे, आरती म्हणजे मंडपात जाऊन केलेल्या तयारीपासून ते मंडपात शेवटच्या क्षणाला आवराआवरी करेपर्यंत, म्हणजे गणपती गेल्यानंतर पण ते सगळे मुमेंट, ते सगळे क्षण, ते सगळे इमोशन्स, सगळं काय ते मिलियन इमोशन्सची गोष्ट आहे ती. बरोबर. आणि ती दरवर्षी आपण एक्सपिरियन्स करतो. बरोबर. आणि ते कधी आपल्या बोलतात ना ते जवळ राहणार, काय जवळ राहणार, ते एक गोष्ट आहे. तर हेच होतं आपला आजचा एपिसोड. हो, तर गाईज, आमचा आजचा एपिसोड होता. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हीही इमोशनल झाले असाल. तर बाप्पा येत आहेत, लवकरच येत आहेत, तर तुम्ही मजा करा, बोलतात ना, आनंद घ्या उत्सवाचा. आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा आपल्याला, कारण रील्सही आम्ही खूप चांगले चांगले टाकत असतो. आणि तुमच्याकडे अजूनही काही पॉडकास्ट सजेशन असतील तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चलो, बाय बाय.